सांगायचं तुम्ही म्हणजे कसं घेऊया. चालू करा. नमस्कार. तर तुमचं नाव कसं येते? माझं नाव मुबीन अब्बास पालोजी. अच्छा. गाव कोणतं? पेटपाप चिपळूण, चिपळूण. रत्नागिरी. बरं. आईना पहिला काय तुमचा त्रास होता? आईला आमच्या युरिनचं इन्फेक्शन झालं होतं. अच्छा. तो इन्फेक्शन 5.02 झालं. आपण पॉझिटिव्ह झालं. हां. आणि त्यामध्ये ती बघत पण नव्हती आणि काही बोलत पण नव्हती. म्हणजे एकदम झोपूनच होते? झोपूनच होती. खाणं वगैरे काय नव्हतं? खाणं वगैरे काय नव्हतं. मग कोण भेटले तुम्हाला? राहुल पाटील सर? राहुल पाटील आमच्या जवळचे मित्र आहेत. त्यांनी तुम्हाला काय केलं? वर्षापासून ते आमचे मित्रच आहेत. त्यांनी सजेशन केलं. त्यांनी सजेशन केलं. त्यांनी मला एकदा त्यांचा भाऊ मला माहिती होता, म्हणजे बघितलेलं नाही पण ऐकून माहिती होतं की त्यांचा भावाचा काय प्रॉब्लेम होता, तो वीक होते ते. त्यांनी मला सांगितलं आणि ते बोलले पाण्यापासून क्लिअर होतो. आणि त्याच्यानंतर मला मुंबईपासून पण काही थोडीशी इन्फॉर्मेशन होती, पण कोण कुठला पाणी काय हे बोलले ते मी मशीन वेगळ्या कारण मित्र म्हणून मला फोन आला होता यांचा आणि त्यावेळी बोलता बोलता म्हणाले की आई ना बरं नाही, इन्फेक्शन असं असेल. तर मी काय म्हणालो, तर तुम्ही जर कोल्हापूरच्या जवळ असता 8 दिवसात मुबीनबाई तुमच्या आईनं फरक पडला. ते मला म्हणाले कोल्हापूरच्या जवळ कशाला, मी कोल्हापूरला येतो. मी कोल्हापूरला येणार पाणी इथून तुम्ही कुठं कोल्हापूरला? मी जवळ 11 विजिट आजपर्यंत केले. 11 वेळा तुम्ही पाणी आणलं. पहिला परिस्थिती काय होती? आईची परिस्थिती जेवण वगैरे जात नव्हतं? नाही, जेवण वगैरे नाही, बघतच नव्हती जेवण काय. आणि डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर इसाक खतीबने सांगितलं की जर तिने पाणी पियाली आणि जेवली आणि औषध खाल्ली तर वाचण्याचे चान्सेस आहेत, अदरवाईज किडनीचे चान्सेस काही नाही. कारण की 5च्या वरती गेले ना, 5.02 काहीतरी आहे बघा. 5.02 लाईफ केअर हॉस्पिटल खतीब डॉक्टर. पहिला रिपोर्ट किती होता बघा? 12/10/2023. 5.29 क्रिएटिन आहे. ओके. आता सध्या काय किती कमी आलं? आता तर एकदम नॉर्मल झालं सर. हा बघा 5.10 क्रिएटिन. ओके. हा रिपोर्ट किती आहे? 12/10/2023 म्हणजे12 ऑक्टोबर 2023. त्यानंतर केलेलं क्रिएट लेवल किती आहे? आता त्याच्यानंतर त्याला तर टाइम झाला त्याला, पण त्याच्यानंतर काय आता रिपोर्ट करायला नाही. रिपोर्ट किती आहे? शेवटला 2 पण बरोबर 1 महिन्यात 10/11/2023 क्रिएटिन लेवल 2.28 आहे. 2.28 आहे. 5 वरून 2.28 5.10 5.10 वरून 2.28. आता पण याला 1 महिना होऊन गेला. 1 महिना बरोबर 1 महिन्याचा हा गॅप आहे. चालेल. म्हणजे आता साधारणतः नॉर्मल ते आला असेल. नॉर्मल आला. तर आईंच्याकडनं ऐकूया, तुम्हाला पहिला काय त्रास होता? बोलत नव्हतं. काही नाही, फक्त ताप भरलो. ताप भरला. ताप भरलो मग डॉक्टरशी गेली. हा. डॉक्टरने काय सलाईन लावला, 2दा ते 4-5 सलाईन झाली. काय नाही, आराम नाही, बोलणं नाही, पाणी नाही, नंतर बोलणं बंद झालं. काय नाही, पाणी पण जात नव्हतं, जेवण तर नाही, काय नाही. बरं. फक्त लोकांनी सांगले की इथे 2 दिवस जाते. म्हणजे 2 दिवसानंतर काही होऊ शकतं. म्हणजे डॉक्टर पण सांगितलं की 2 दिवस म्हणजे लोकांनी चालता बिलता येत नव्हतं. पाणी सुरुवातीला जेव्हा आणलं, प्यायला लागल्यानंतर फरक पडत गेला. पण तुम्ही चालायला लागला, फिरायला लागला, जेवण वगैरे जातंय. आता तुम्ही ओके आहात. आता भूक लागते सगळ्या भूक नाही लागायची, आता भूक लागते. पण एवढा नक्कीच आहे की जेवढा पाणी फ्रेश असेल तेवढा उत्तर चांगला आहे असं माझं गणित आहे. आणि त्याला पण पाणी प्यायचं असेल तर त्याने बेकरी आयटम वगैरे हे इग्नोर केलंच पाहिजे 100%. बेकरी आयटम, जंक फूड सगळे ते इग्नोर केलं तरच त्याला उपयोग होऊ शकतो. पण मला एक मुबीनबाईंनी एक मला विषय सांगितला होता की 1 महिना झाला पाणी पितं. बरोबर. पण 1 महिन्यामध्ये आता तर 2-2.5 महिन्यामध्ये ज्या डॉक्टरांनी 5.10 जो क्रिएटिन लेवल झाला, ज्या काय औषध गोळ्या दिल्या होत्या त्या आईनी खाल्लेल्या नाही. म्हणजे औषध घेतलेलं नव्हतं. एक गोळी नाही खाल्ली, एक गोळी खाल्ली नाही. ते बघा औषध तिथंच आहे, तशीच आहे. लाईफ केअरला म्हणजे तिथनं जे ऍडमिट झाली ती 2 दिवसाचीच होती. 2 दिवसाची आम्हाला माहिती होती विषय. औषध न खाता फक्त पाणी पिऊन काय झालं, तुम्हाला रिझल्ट आला. फक्त पाणी पिल्यामुळं मग डॉक्टरांना तुम्ही सांगितलं का औषध नाही? डॉक्टर काय म्हणले? पेशंट चांगला आहे. म्हणजे पाणी जास्त पितात काय असं विचारलं तुम्हाला? पाणी पितात काय झाले, औषध विषयचं विचारलं नाही, खातात काय आम्ही सांगितलं नाही की औषध खात नाही. तो इगो होईल त्यांना डॉक्टरांना, तो इगो न झाला पाहिजे. आलं लक्षात. म्हणून आम्ही ते त्याला विषयच नाही सांगितलं. आमचे आई ते आम्हाला रिसिप्ट लिहून द्यायचे, पावती लिहून द्यायचे
की तो औषध आणण्यासाठी आम्ही ते घ्यायचं आणि आपल्या बॅग मध्ये टाकायचं आणि पुन्हा औषध घरी म्हणजे विदाऊट औषध तुम्ही काय झालेला रिकव्हर झालेला आहे. आहात आणि युरिन बॅग जी होती ती पण रिमूव्ह केली. युरिन बॅग पण रिमूव्ह झाली ती. रिमूव्ह झालेले आहे. वय किती असतं ना वय किती आहे? वय साधारण 78 ते 80च्या रेषीची आहे. 78 इयर्स ओल्ड. सर ह्या वयात जर त्यांना रिझल्ट एवढा असेल हा. तर मग एक मिराकल आहे, हे miracle. चमत्कारिक आहे. अजून तुम्ही जर हे लाईव्ह वॉटर पिला, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, लाईव्ह वॉटर तर पिला तर आपल्याला अजून नक्कीच फायदा होणार. हे 100 क्रॉस आपण 100% जाऊ शकतो. काही गोळ्या खायची नाही, फक्त पाणी प्यायचं. 100%. गोळ्या खाल्ल्या ते औषध आहेत ना तसेच आहेत ते. हा, ते एकदाच औषध तिथनं जे ऍडमिट होते त्यावेळेला जे दिले वापस आलेले, म्हणजे काय 4 खाल्ले 2 राहिले ते तेवढे वापस राहिले. ते घेऊन निघाले. त्याच्यानंतर काय ते औषध घरी घेऊन आल्याच्या नंतर काय ती काय थोडंच घे नाही, हा. ते औषध नकोच बोलते. चालेल, पण चालेल. औषध समाधानी तुम्ही आहात. जे हा. आणि आता तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे की स्वतः तुम्ही तुमच्या घरामध्ये काय करणार आहे? नाही, आम्ही आमच्या घरामध्ये आता मी विचार केलेला आहे हा. की घ्यायचं. मशीन install करायचं. जशी पण कंडिशन येईल इंशाल्लाह विचार केलेला आहे की मशीन लवकरात लवकर हा. केंगेन Okay, वॉटर धन्यवाद. वॉटरचं आपलं मशीन येण्याची कंपनीचं मशीन बसवण्याचा निर्णय घेतलेला घेतलेला आहे. आहे. धन्यवाद. आणि तुमचं खरंच अभिनंदन की आईसाठी आज एवढे चिपळूणवरून कोल्हापूरला पाणी न्यायला हा. आलात. खूप मोठे कष्ट घेतले. एक एक वेळा 36 लिटर पाणी घेऊन आले. आणि एक किस्सा सांगितलं की केरळला सुद्धा ती पाणी गेलं. केरळला पण केरळला पाणी पण आहे. आहे. तिकडे केरळला पण पाणी गेलं. केरळला पाणी गेलं. केरळला इथे आमची आलं मामी असेल ना, तर ती आज बहीण आली ती अच्छा अच्छा, त्यांना पण फरक पडला. त्यांना फरक पडला, पण तो कसा आहे माहितीये काय, त्यांनी ते कंटिन्यू शेवटला कंटिन्यू एवढं लांब हा. आहे भरपूर लांब. पण तिथं पण त्यांना पण पाणी गेलं. पण त्यांनी पण त्याला सांगितलं एकदा त्यांचं औषध पण आहे ना कमी पण केलं डॉक्टरांनी. वा, वा. पण ते रेग्युलर नाही ना केलं त्यांनी. एवढं लांब आहे. ते मला तेच बोलत होतं की मला रेग्युलर करण्यासाठी 1 महिनाभर तुम्हाला पाणी कसा तरी पुरव. Possible. मला तुला कुठं मी पुरव आता तिथनं हे करणार ना, असं झालं. चालेल सर, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.